मंगळवारी 3 मार्च 2026ला चंद्रग्रहण असून सकाळी सूर्योदयापासूनच ग्रहणाचे भेद सुरू होणार होते. त्यामुळे सकाळपासून भोजनाचा निषेध सांगण्यात आला. ग्रहण काळामध्ये पाणी आणि दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 आणि मध्यकाळ 5:04 आणि मोक्ष सायंकाळी 6:48 होणार आहे. ग्रहणाचे भेद सूर्योदयापासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत राहणार असून महाराष्ट्रामध्ये ग्रहणाचा पर्वकाळ सूर्यास्तापासून 6:45 वाजेपर्यंत राहील. ग्रहणाच्या मुख्य काळामध्ये सर्व मंदिरे बंद ठेवण्यात येणार असून चंद्र आणि सूर्य हे देवतांचे बंधू असल्याने सर्व देवतांना असौच मानलं जातं अशी धार्मिक धारणा असून ग्रहण मोक्ष झाल्यानंतरच स्नान करून आरती आणि नैवेद्य करावा असं आवाहन करण्यात आलंय. बालक, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती त्याचबरोबर गर्भवती महिलांनी मंगळवारी दुपारी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत भेद पाळावेत. या काळामध्ये भोजन करू नये, मात्र स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध, तर्पण करता येईल. वेद काळामध्ये पाणी पिणं, झोपणं आणि मलमूत्र विसर्गासाठी मनाई असून मात्र ग्रहण स्पर्श ते मोक्ष या मुख्य काळामध्ये ही कर्म टाळावीत असं सांगण्यात आलंय. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावं. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावं. ग्रहण मोक्षानंतर पुन्हा स्नान करणं आवश्यक असून पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण काळामध्ये केल्यास सिद्धी मिळते. त्याचबरोबर धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलंय. या ग्रहणाचा मिथुन, तुळ, वृश्चिक आणि मीन राशींना शुभ फल मिळणार असून मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फल असून वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशींना अनिष्ट फल सांगण्यात आलं. या राशींच्या व्यक्तींनी त्याचबरोबर गर्भवती महिलांनी ग्रहण दर्शन टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. ग्रहण काळामध्ये स्नानाला विशेष महत्त्व असून सर्व जल गंगेसमान मानलं जातं. शक्य असल्यास वाहत्या पाण्यात स्नान करावं. नर्मदा स्नानाचं विशेष पुण्य सांगितलं असून ते शक्य नसल्यास स्नानावेळी नर्मदेचं स्मरण करावं असंही यावेळेस सांगण्यात आलं आहे. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.